नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू कसं करायचं या व्हिडिओतून ए टू झेड सगळी माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज मी अशा सगळ्यांसाठी, महिला असेल, सगळेच वर्ग असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते की प्रत्येकाला असं वाटतं की यूट्यूब चॅनल सुरू करावं, पण कधी-कधी जॉब करणं पॉसिबल होत नाही, कारण बऱ्याच महिलांना घर, मुलं, फॅमिली सांभाळून बाहेर पडता येत नाही। त्यांच्यासाठी मी या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती तुम्हाला साध्या भाषेत सांगणार आहे। तुम्हाला मग यूट्यूबचं चॅनल चालू करायचं असेल तर तुमचं जे काही नाव असेल, तुमचा जो काही कंटेंट असेल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता। कुकिंगचं असेल किंवा कॉमेडी कोणतेही असेल, तुम्ही टीचर असेल तर टीचिंगचं सुद्धा तुम्ही तुमचं देऊ शकता। कॉमेडी व्हिडिओ असेल, जे काय असेल ते। त्यानंतर येतं जीमेल अकाउंट तयार करणं। तर सुरुवातीला खूप कन्फ्यूज होतं की आपल्या चॅनलचंच नाव पाहिजे, आपले जे व्हिडिओचं चॅनलचं नाव असतं तेच पाहिजे। तर तसं काही नाही, सुरुवातीला मी पण खूप कन्फ्यूज झालेली। मला पण खूप लोकांनी कन्फ्यूज केलं होतं की आपले जे चॅनलचं नाव असतं त्याचीच ईमेल आय डी पाहिजे, पण तसं काही नसतं। माझी पहिली जी ईमेल आय डी होती माझ्या स्वतःच्या नावाने, तर मी तीच त्याच्यानुसारच आम्ही ते अकाउंटला जॉईन केलेलं आहे। तो तुम्ही दुसऱ्या नावाने पण म्हणजे करू शकता, जे आपलं रिअल नाव आहे त्यानुसार पण आपण करू शकतो। असं काही नाही की आपण चॅनलच्याच नावाने करायचं। तर स्टार्टिंगला आपल्याला ईमेल आय डी तयार करावी लागेल। आता जीमेल आय डी झाल्यानंतर आपल्याला लागेल एक कॅमेरा। तर कॅमेरा कोणताही आपल्याकडे स्मार्ट फोन असेल, मोबाईल असेल तर तो चालेल। सुरुवातीला असं नाही की आपल्याला खूपच कॉन्फिडन्स असेल, सुरुवातीला प्रत्येकजण चुकतंच, तर त्याच्यामुळे जास्त इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आहे। जो काय आपला स्मार्ट फोन असेल त्याच्यात आपण व्हिडिओ बनवू शकतो। पहिला व्हिडिओ प्रत्येकाचाच चुकतो, कारण कोणीच असं परिपूर्ण नसतं की त्याला एकदम कॅमेऱ्यासमोर बोलता येईल। तर आपल्याला कंटेंट कोणता चूज करायचा त्याच्यावर पण आपलं खूप डिपेंड असतं, कारण लोकांना पण आपल्या त्या कंटेंटमधून काहीतरी शिकता आलं पाहिजे, असं आपण चूज करू शकतो। बऱ्याच महिलांना कुकिंग खूप छान येतं, तर ते पण स्किल चांगलं आहे। तर कुकिंग करू शकता तुम्ही, किंवा जे काय असेल तुमचं ते। पण आत्ता कॉम्पिटिशन खूप आहे यूट्यूबमध्ये, तर विषय चांगला तुम्ही चॉईस करा आणि लोकांना खूप चांगलं त्यातनं तुम्हाला काहीतरी देता आलं पाहिजे असं निवडा। आणि मी सुद्धा बघा, मला पण यूट्यूब चॅनल सुरू करायचं होतं, पण मला असं सुरू करायचं होतं की मला बाहेरचे पण होलसेलचे व्हिडिओ घ्यायचे होते। माझं सलोन असल्यामुळे मी सलोनचं पण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहेत, किंवा मग मी घरचे पण कुकिंगचं पण व्हिडिओ दाखवलेला आहे। तर तुम्ही असं मिक्स कंटेंट पण घेऊ शकता, किंवा मग तुम्हाला फक्त कुकिंगचं घर बसल्या किंवा डेली ब्लॉग पण तुम्ही टाकू शकता। आता व्हिडिओ एडिटिंग झाली किंवा थंबनेल झालं, तर आपल्याला व्हिडिओचं आहे ना, कॅमेरा क्लीन पाहिजे, जेणेकरून लोकांना आपल्याला चांगलं प्रेझेंट करता येईल, आपल्या व्ह्यूअर्स लोकांना, की व्यवस्थित पाहिजे सगळं। आणि एडिटिंग पण चांगली पाहिजे, आपलं थंबनेल चांगलं पाहिजे, आपल्याला ऑडियन्सपर्यंत चांगलं प्रेझेंट करता आलं पाहिजे व्हिडिओ आपला, जे आपल्याला म्हणजे कंटेंटनुसार जे दाखवायचं ते व्यवस्थित हे करता आलं पाहिजे, आपल्याला प्रेझेंट चांगलं करता आलं पाहिजे। आणि एक स्टिक लागेल तुम्हाला कॅमेरासाठी, ती तुम्हाला म्हणजे कोणी नसेल तरी आपण स्वतः पण बनवू शकतो व्हिडिओ। एडिटिंगसाठी तुम्ही बाहेरही देऊ शकता एडिटिंग, किंवा स्वतःही एडिटिंग जमत असेल तर स्वतःही करू शकता। थंबनेल पण आपला चांगला पाहिजे, जसा विषय आहे तसं थंबनेल आपल्याला जमलं पाहिजे। माझं तर माझी मोठी मुलगीच व्हिडिओ एडिट करते आणि कॅमेरामन पण तीच आहे, त्याच्यामुळे छान ती व्हिडिओ बनवती पण आणि एडिट पण छान करते। याच्या मागचे तुम्ही व्हिडिओ पाहिलेलेच आहे माझे, किती छान एडिटिंग आहे माझ्या मुलीची, एकदम प्रोफेशनल एडिटिंग आहे। आणि तुम्हाला माईकसुद्धा लागेल, कारण माईक असल्यावर आवाज पण व्यवस्थित येतो। माईक, स्टिक, कॅमेरा, ह्या 3 गोष्टी खूप गरजेच्या आहेत। आणि जिद्द, सातत्य हे खूप महत्त्वाचं आहे। जिद्द असेल, सातत्य असेल तरच आपण यूट्यूबमध्ये पुढे जाऊ शकतो। कारण सातत्य का पाहिजे, डेलीचा एक व्हिडिओ का पाहिजे, डेलीचा एक व्हिडिओ टाकला तरच आपल्याला कधी कोणता व्हिडिओ आपला फेमस होईल हे सांगू शकत नाही, त्याच्यामुळे डेलीचा एक व्हिडिओ पाहिजे, सातत्य पाहिजे। सातत्य खूप महत्त्वाचं आहे। आपण डेली एक व्हिडिओ टाकला तरच आपण खूप डेव्हलप करू शकतो आपल्या ह्याच्यात।
आणि जिद्द सोडायची नाही. नवीन ज्यांनी यूट्यूब चालू करणार आहे किंवा केलेलं आहे त्यांच्यासाठी मी हेच सांगेल की जिद्द सोडायची नाही, सातत्य ठेवायचं. सातत्य असल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. की रोज मी डेली एक 10 मिनटं तरी व्हिडिओसाठी देणार, आपल्या फॅमिलीला पाहून किंवा मुलाबाळांना सांभाळून. हे जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तुम्ही यूट्यूबमध्ये पुढे जाऊ शकता. पुढचं मी सांगेल तुम्हाला की आपल्या व्हिडिओमध्ये खूप आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे. स्टार्टिंगला नसतो प्रत्येकालाच कॉन्फिडन्स, पण पाहिजे कॉन्फिडन्स. त्याशिवाय आपल्याला व्हिडिओमध्ये असं अनकम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे. आणि सुरुवातीला आपल्याला 1 तास तरी व्हिडिओला द्यावं लागेल. कारण सगळं आपलं जे चुका होतात, कट बीट काय होतं ते सगळं कट करून एडिटिंग करायला आपल्याला कमीत कमी 8 ते 10 मिनटाचा तरी व्हिडिओ पाहिजे. कारण 8-10 मिनटं व्हिडिओ असेल, लाँग व्हिडिओ कमीत कमी 8 ते 10 मिनटाचाच पाहिजे. कारण आपल्याला 2 ॲड येतात, त्यात आपल्याला त्या ॲडचेच ॲक्च्युली पैसे मिळतात. तर ते 8 ते 10 मिनटाचा व्हिडिओ पाहिजे. 8 ते 10 मिनटाचा व्हिडिओ पाहिजे म्हणून काही पण व्हिडिओ टाकायचं नाही आहे, लांबवायचं म्हणून लांबवायचं नाही आहे. त्यातून आपल्याला आपल्या व्ह्यूवर्स लोकांना, ऑडियन्सला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे असा आपण तो व्हिडिओ बनवायचा आहे. आणि माईक तर आपल्याला कंपल्सरी पाहिजेच, कारण आवाज माईकमध्ये चांगला येतो त्याच्यामुळे. तर आता आपलं व्हिडिओ बनून झाला त्याच्यानंतर एडिटिंग झाली. आता अपलोड कधी करायचा ह्याचा मी तुम्हाला टायमिंग सांगणार आहे. सकाळी 9 ते 12 ह्या टायमिंगमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो. कारण बऱ्याच जणांना 9 ते 12पर्यंत मोबाईल आपल्या हातात असतो किंवा वेळ असतो. त्याच्यानंतर आपण रात्रीचं संध्याकाळी 6 ते 10पर्यंत व्हिडिओ अपलोड करू शकतो. कारण बरेच जण ट्रॅव्हलिंगमध्ये असतात, ऑफिसमधून बाहेर येतात किंवा बऱ्याच महिलांनासुद्धा वेळ असतो. मग ते घरी येऊन मोबाईल जरा हातात घेतात, तर तो टायमिंग असतो, बरेच जण मोबाईल हातात घेतात. तर त्या टायमिंगमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करू शकतो, जेणेकरून नोटिफिकेशन आपल्या याचं चॅनलचं ते व्ह्यूवर्सपर्यंत, आपल्या सबस्क्रायबर लोकांपर्यंत पोचतं. तर हे 2 टायमिंग सकाळी 9 ते 12 आणि सायंकाळी 6 ते 10च्या दरम्यान आपण एक टायमिंग चूज करून आपण ते बनवू शकतो, व्हिडिओ अपलोड करू शकतो. आता झालं अपलोड केला आपण व्हिडिओ आणि आपल्याला स्टार्टिंगला व्ह्यूज खूप कमी येतात. तर आपण हार नाही मानायची की बापरे मी एवढी मेहनत केली आणि मला व्ह्यूज पण येत नाही आहे, आता मी काय करू, हे उगाच चालू केलं. तर कधी आपला व्हिडिओ फेमस होईल हे आपण पण सांगू शकत नाही. कारण वेळ तर लागतोच. एका रात्री कोणीच फेमस होत नाही, कोणीच फेमस नाही होत एका रात्रीत. मेहनत तर खूप लागते, मेहनतीशिवाय काहीच नाही आहे. व्हिडिओ अपलोड करत राहा, सातत्य ठेवा, सातत्य हार मानू नका. माझं पण तसंच झालेलं आहे. मी सहज एक आयुर्वेदिकचा व्हिडिओ केला होता, तो फेमस झाला, खूप फेमस झाला. मला सुद्धा वाटलं नव्हतं तो एवढा फेमस होईल. आणि तो आत्ता 1 लाखाच्या पुढे गेलेला आहे, म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास आहे तो व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमुळं माझं चॅनल पूर्ण असं उचलला गेला, त्या आयुर्वेदिक व्हिडिओमुळे. आणि माझं पूर्ण 4000 वॉच टाईम पूर्ण झालं, चॅनल मॉनिटाईज पण झाला. तर वेळ लागतो, पण हार मानायची नाही. तर आता मॉनिटायझेशन झालं, तर असं नाही की आता आपण आपल्याला पेमेंट येईल. त्याच्या पुढची स्टेप पण असती की गुगल ॲडिसेन्स, हे आपल्याला अकाऊंटचं, ते गुगल ॲडिसेन्समध्ये आपलं ते अकाऊंट तयार होतं. आणि यूट्यूब स्टुडिओला आपल्याला ते जॉईन होतं. आणि मग त्याच्यानंतर आपले डॉलरमध्ये रूपांतर होतं. तर $100 आपले पूर्ण झाल्यावर आपल्याला पहिला यूट्यूबचा पेमेंट येतो. आणि यूट्यूबच का चालू करायचं, तर बऱ्याच महिलांना 8 तास जॉब करायला वेळ नसतो किंवा म्हणजे फॅमिलीमुळं जाता येत नाही. मुलं वगैरे सांभाळून, मुलांचं आजकाल किती म्हणजे स्कूल आहे, स्कूलचं सगळंच पाहून किंवा आपल्या घरातली कामं पाहून आपल्याला बाहेर पडता येत नाही. त्याच्यामुळे यूट्यूब हा एक चांगला ऑप्शन आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. घरबसल्या आपण करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या जीमेलचा जो पासवर्ड असतो ते कोणालाही सांगायचा नसतो. कारण आपला चॅनल उडू पण शकतो किंवा डिलीट पण होऊ शकतो. तर हे खूप असं ह्याच्यातच ठेवायला लागतं. तो कोणालाही द्यायचा नसतो. आणि मोबाईल पण आपला खूप असा गुपित ठेवायला लागतं, नाहीतर मग आपला चॅनल पण डिलीट होऊ शकतो. ह्याच्यासाठी तो पासवर्ड कोणालाही सांगायचा नसतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चॅनल कसा तयार करायचा, कसं थंबनेल द्यायचं, कसं अपलोड करायचं, हे सगळं सांगितलं. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागेल किंवा गुगल ॲडिसेन्ससाठी काय काय सगळे लागेल. त्याच्यासाठी मी सगळी तुम्हाला A to Z माहिती देईल.
आणि डॉलरमध्ये कसं रूपांतर होतं ते देखील मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी वाटला असेल किंवा ह्याच्यातनं खूप सारी माहिती मिळाली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काय हेल्प लागली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्कीच तुमची मदत करण्याची प्रयत्न करेल. आणि आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.